तो तुम्हारे अम्बेडकर को ला लो मेरे सामने, कितना तुर्रम खाया ना, सबके सब आ जाओ तुम, सब भारी वाले जितने भारीप के है ना, सब आ जाओ मेरे सामने। और तुमको भारीप में जाने का शौक है ना, तुमको वहीं भेजता मेरे को जरा। बहुत भारीप के तलवे चाटे ना तुमने स्टेज पे खड़े रह के, तुमने और तुम्हारे मामू ने, तुम दोनों को बताता मेरे को जरा। तुम 2024 हम एसपी ऑफिस में एक गुना कंप्लेंट देने के लिए आए हैं। पिछले दिनों साजिद खान, मन्नान खान पठान ने कि एक मौली साहब है जिन्हें फोन करके कुछ गाली गलौज का इस्तेमाल किया है और कहा है कि हम भारीप वालों को, वंचित वालों को देख लेंगे, और हमारे माननीय नेता को भी शिवीगाड़ की है। उसके खिलाफ हम एसपी ऑफिस में एक गुना अर्ज करने के लिए आए थे और हम सब इसी के लिए यहाँ उपस्थित। सध्या सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होती। ती ऑडिओ क्लिप साजिद खानची की काँग्रेसचे नेते आहेत अकोला या ठिकाणची त्यांची ती ऑडिओ क्लिप आहे असं सांगितलं जात आहे। त्या ऑडिओ क्लिपमध्ये ते जे आहेत त्यांचे मौलाना म्हणजे धर्मगुरू नाझीर यांना एका प्रकारे झापताना दिसत आहे किंवा शिकताना दिसत आहे। त्यामध्ये त्यांनी जे आहे कुठल्याशा प्रकरणावरनं म्हणजेच गेल्या काही दिवसांपूर्वी तिथे ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये तुम्ही प्रकाश आंबेडकरांना मतदान करण्यास का आवाहन केलं या प्रकरणावरनं ते त्यांना बोलताना दिसत आहे। ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। त्यामध्ये त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्यामुळे ही ऑडिओ क्लिप थोडे जास्तच प्रमाणात व्हायरल झाली। त्या ठिकाणी जे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अकोला पोलीस स्टेशनमध्ये जात त्या ठिकाणी लवकरात लवकर काँग्रेस नेता साजिद खान याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे। ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्या ठिकाणी मौलाना नाझीर व त्यासोबत साजिद खान हे दोघं एका ठिकाणी आले आणि त्यांनी एक व्हिडिओ देखील जाहीर केला। त्यामध्ये ते म्हणाले की ही ऑडिओ क्लिप आमची नाहीच आणि त्यासोबत त्यांनी हे देखील सांगितलं की या ऑडिओ क्लिपमध्ये जे बोललं जाते ती ही संपूर्ण ऑडिओ क्लिप काटछाट करून व्हायरल करण्यात आली। त्यामुळे या दोघांनी देखील असा खुलासा केला आणि सदरील प्रकरणाचा तपास आता पोलीस प्रशासन करत आहे। तर ही ऑडिओ क्लिप खरी की खोटी आहे लवकरच समोर निघून येईल। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।